प्रेक्षकांनो नमस्कार, मी अक्षदा. तुम्ही पाहताय राष्ट्र सह्याद्री न्यूज. राष्ट्र सह्याद्री न्यूज मध्ये आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत. वळूयात बातमीकडे. राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान पारनेर तालुक्यातील श्री क्षेत्र निघोज येथील श्री मळगंगा मातेच्या यात्रोत्सवाला अक्षरशः भक्तीचा महापूर उसळला होता. ब वर्ग तीर्थक्षेत्र असलेली श्री क्षेत्र निघोज यात्रा सलग 3 दिवस चालते. 3 दिवसांमध्ये देवीची हळद, दररोज महाआरती, काठी पालखी मिरवणूक, बगाड मिरवणूक, बारवेमधून निघालेल्या पवित्र घागरीची मिरवणूक आदी कार्यक्रम झाले. यावेळी भाविक भक्तांना लापशीच्या महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. शेवटच्या दिवशी निघोज कुंडावर कुस्त्यांचा जंगी हंगामा झाला. यामध्ये शेवटची कुस्ती 41,000 रुपयांची झाली. हंगाम्यासाठी 6 लाख रुपयांची बक्षिसे ठेवण्यात आली होती. यात्रेमध्ये थाटलेल्या दुकानांमधून कोट्यावधीची उलाढाल झाली. त्यावेळी मळगंगा मंदिर परिसर व कुंड पर्यटन स्थळावर अक्षरशः भक्तीचा महासागर उसळला होता. यात्रेमध्ये यावेळी गर्दीचा उच्चांक झाला होता. याच बातमीची काही दृश्य पाठवली आहेत आमच्या प्रतिनिधी शर्मिला जाधव यांनी. पाहूयात बातमी सविस्तर. निघोज तालुका पारनेर या ठिकाणी मळगंगा देवीची यात्रा अतिशय श्रद्धायुक्त भावनेने या ठिकाणी भरत असते. चैत्र शुद्ध पौर्णिमा ते चैत्र वद्य एकादशी पर्यंत ही यात्रा चालते. साधारणपणे अष्टमीला घागर, अष्टमीला आंबील, नवमीला घागर आणि दशमीला कुंडावरची यात्रा भरते. या तिन्ही यात्रेला राज्यातून लाखो भाविक अतिशय श्रद्धेने येतात, दर्शन घेतात. या सर्व भाविकांची निघोज ग्रामीण विकास ट्रस्ट मळगंगा ग्रामस्थ या सर्वांच्या वतीने अतिशय चांगली सेवा दिली जाते. शेवटच्या दिवशी ब वर्ग कुंड पर्यटन स्थळ या ठिकाणी कुस्त्यांचा जंगी आखाडा होतो. अनेक मोठमोठे नामांकित पैलवान या ठिकाणी येऊन त्यांना लाखो रुपयाची बक्षीस दिली जातात. अशा प्रकारे ही यात्रा संपन्न होते. मळगंगा माता की जय. प्रथमतः आई मळगंगा मातेला हळद वर्तवण्याचा कार्यक्रम झाला. त्यानंतर काठी पालखी ची मिरवणूक करून बगडगाड्याची मिरवणूक झाली आणि त्यानंतर घागरीचं आतल्या बारवेमध्ये घागर निघून आम्ही लाखो भाविक भक्तांच्या उपस्थितीमध्ये गावामध्ये मिरवणूक केली आणि मिरवणुकीनंतर आज या ठिकाणी कुस्ती
आखाड्याचा जंगी कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे। लाखो भावी भक्तांच्या उपस्थितीमध्ये आज कुंडावरी यात्रा या ठिकाणी संपन्न झाली आहे। या देवस्थानासाठी ब वर्ग मिळालेला असून भविष्यात आम्हाला अ वर्ग मिळणे फार गरजेचं आहे। त्या वर्गामुळे खऱ्या अर्थाने पर्यटन स्थळाचे या ठिकाणी विकास फार मोठ्या प्रमाणात झाला आहे आणि भविष्यात होईल अशी या ठिकाणी अपेक्षा करतो। मळवाई छाती की जय, सदानंद की जय, बड़े दादा मेरे मळवाई छाती की जय।